वीकेंड होता. म्हटलं खूप दिवस झालं बाहेर कुठे गेलो नाही. मग माझी मैत्रीण आणि आम्ही ठरवलं की फिरायला जाऊयात. आणि या मान्सूनची पहिली ट्रिप असेल. पाऊस पडल्यापासून बाहेर गेलो नव्हतो. मग म्हटलं पिलूची ही पावसाळ्यातली पहिली ट्रिप. पावसाळा आहे तर म्हटलं ट्रेक करावा, पण बाळाला घेऊन ट्रेक करणं जरा मुश्किलच. आणि गडावर जायचं म्हटलं की पाऊस तर जास्त असेलच असं वाटलंय. मग म्हटलं पाऊस आहे तर म्हटलं धबधबा वगैरे पाहू शकतो. ती गाडीत बसलं की छान एन्जॉय करते, बाहेर बघते, तिलाही आनंद होतो. आणि मग मुंबई हायवेला लागलो. आणि मॉर्निंगलाच निघाल्यामुळे ब्रेकफास्ट करायचा ठरवला. मग एके ठिकाणी थांबलो आणि नाश्ता करायचं ठरवलं. आणि वृंदावन म्हणून होतं मुंबई हायवेला, तिथे नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता म्हणजे खरं तर लंच आणि ब्रेकफास्ट मिळून खरं तर हा ब्रंचच झाला आमचा. त्यांच्यासाठी त्यांनी मसाला डोसा, माझ्यासाठी मी इडली आणि वडापाव सांगितला होता. त्यानंतर गरमागरम चहा घेतला. एवढं सारं खाल्लं होतं. आणि त्यानंतर म्हटलं आता जेवणाची इच्छा नाही, म्हणूनच म्हटलं आमचा खूप मोठा असा ब्रंच झालेला. आणि त्यानंतर नाश्ता करून पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून तुम्हाला कळलंच असेल हा कुठला आहे. मळवली स्टेशनच्या पुढचा तो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि भाजे धबधब्याला खरं थांबायचं होतं, पण तिथं खूप गर्दी होती. वीकेंड होता आणि वीकेंडमुळं गर्दी खूप होती. मग त्यानंतर पुढे एक धबधबा होता आणि मग म्हटलं तिथं जाऊयात. तिथंही गर्दी होती, पण तेवढी काही जास्त नव्हती. आणि तुम्ही दृश्य पाहू शकता, खूप छान वातावरण झालं होतं. जस्ट पाऊस पडून गेला होता. आम्ही म्हटलं आम्ही उतरलो आणि पाऊस बंद झाला म्हणजे आम्हाला छान बाळाला घेऊन फिरता येईल. आणि तिला पहिल्यांदाच असं धबधबा वगैरे दाखवायचा होता. ती छान बघत होती. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. आणि तिच्या पप्पांना धबधबा वगैरे पावसात म्हटलं की खूप खूप भिजण्याचा आनंद आणि उत्साह असतो, पण लेकीपुढं तो काहीही नव्हता. लेकीच्याच आनंदात आनंद मिळवणारे वडील. खरंच म्हणजे अजिबात ते भिजले वगैरे नाही. तिला कशात आनंद भेटता येईल ते बघत होते. पाण्यात तिला उभं केलं. थोडंसं पाणी थंड होतं, पण जास्त वेळ नाही. पण ती घाबरली नाही, बघत होती वरून पाणी पडतंय. आता तिच्यासाठी नवीन हे सगळं. छान बघत होती. 5 मिनिट तिला उभं केलं. त्यानंतर आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढलो, तिथे टाईम स्पेंड केला, बसलो वगैरे. आणि त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघालो. सकाळी मॉर्निंगला निघालेलो. जाईपर्यंत 1 ते सव्वा तास नाश्ता केला. आणि त्यानंतर वॉटरफॉल पाहिला. आणि याच्यामध्ये दुपारच झाली होती. मग म्हटलं वेळ आहे आणि रिटर्न जायला फक्त 1 ते 1.5 तास लागेल, म्हणून म्हटलं अजून एखाद्या स्पॉटला जाऊयात. मग गुगलवर आणि यांनाही थोडीशी या प्लेसबद्दल माहिती होती, पण गेलेलो कधी नव्हतो. मग म्हटलं वेळ आहे तर जाऊन येऊयात. कामशेतपासून 1 तासाच्या अंतरावर आतमध्ये जांभिवली गावामध्ये कोंडेश्वर टेम्पल आहे. हे महादेवाचं टेम्पल आहे. नंतर मग जातानाच एक सुंदर असा वॉटरफॉल दिसला. म्हटलं थांबूयात का, आणि ते दृश्य पाहून पुढे जाताच जावेना. म्हटलं थोडा वेळ तरी थांबूयात, पाऊस पण नाही आहे. मग थोडा वेळ तिथं टाईम स्पेंड केला. खरंच जाताना एवढं सुंदर दृश्य दिसत होतं. 1 तासाचा अंतर होता,
पण हे दृश्य बघताना असं वाटलंच नाही की खरंच 1 तास लागला. म्हणजे हे बघत बघत आतमध्ये 1 तासाचा रोड कसा गेला कळालं पण नाही. मग तिथं बरेच थोडंसं आतमध्ये जावं लागत होतं चालत. मग त्याच्या वॉटरफॉलच्या पायथ्याशी जात होतो. पण म्हटलं आधीच ऑलरेडी एक वॉटरफॉल्स पाहिलेला आहे. लांबूनच एवढं सुंदर दिसतंय ते डोळ्यामध्ये टिपून घेऊयात. तिथे मग छान छान फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही कोंडेश्वर मंदिराला येऊन पोचलो. तिथे छान पार्किंगची व्यवस्था आहे आणि खूप छान निसर्गरम्य वातावरणात हे शिवमंदिर आहे. हे पुणे-मुंबईच्या जुन्या हायवेला कामशेतपासून आतमध्ये 1 ते 1 तासाच्या अंतरावर हे मंदिर आहे. गुगलला टाकलं तरी हे लोकेशन तुम्हाला मिळून जाईल. मंदिराच्या मागे छान धबधबा वगैरे ओढ्याचे पाणी एका कुंडातून दुसऱ्या कुंडामध्ये वाहत येते आणि त्याचा धबधबा तयार होतो. मंदिराच्या आसपासचा परिसर हा खरं निसर्गरम्य आहे आणि त्यामध्ये हे मंदिर. त्यानंतर मंदिरामध्ये आलो. छान दर्शन झालं. जास्त काही गर्दी नव्हती. नाहीतर भाजे धबधब्याला गेलो. विकेंडला तिथे नेहमीच गर्दी असते. लोहगडला जाणारी, विसापूरला जाणारी कायम गर्दी असते आणि गाडी पुढे जाता जात नाही आणि तिथेच बराच वेळ टाईम हा ट्रॅफिकमध्ये जातो. खरं फिरण्यासाठी आलेलो असतो आणि बराच वेळ ट्रॅफिकमध्ये जातो. खरंच हे लोकेशन खूप छान आहे. इकडे गर्दीही नसते. बऱ्यापैकी लोकांना माहिती नसावं म्हणून इथे गर्दी नसावी. विकेंडला कुठं फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत असाल तर हे ठिकाण छान आहे. नक्कीच भेट देऊ शकता या ठिकाणी. छान दर्शन झालं. त्यानंतर बाहेर आलो. थोडंसं स्नॅक्स करूयात म्हणून बाहेर आलो तर निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी खेकडा भजी आणि स्वीटकॉर्न घेतलं. खरंच भजी आणि स्वीटकॉर्न या वातावरणात खाण्याची काही वेगळीच मजा असते. ते खाल्ल्यानंतर आम्ही घरी यायला रिटर्न निघालो. पुण्यापासून 1 डे पिकनिक स्पॉट आहे. खरंच त्या भाजे धबधब्यापासून इकडे नवीन स्पॉटला आलो आणि आमची ट्रिप छान झाली. गर्दी नव्हती त्याच्यामुळे खरं खास ही ट्रिप झाली. गर्दीत खूप कंटाळा येतो. फिरणं बाजूलाच राहतं आणि गर्दीच बघून घ्यावी लागते. त्यानंतर लेट झालं. जेवणासाठी थांबायचं होतं पण जेवणामध्ये आम्हाला रोटी भाजी असं नको होतं. थाळी वगैरे ट्राय करायची होती म्हणून गुगलला सर्च केलं आणि कस्तुरी हॉटेल पाहिलं. रिव्ह्यू वगैरे चांगला होता. नंतर आम्ही इथे येऊन पोचलो. छान मेनू बघितला. इथला मेनू हा रोज चेंज होत असतो. चांगली आहे थाळी. त्यानंतर हॉटेलमध्ये गेलो. मग आतमध्ये गेलो. त्यांनी थाळी वगैरे लावली. बऱ्याच अशा वाट्या, चमचे, गेल्या ताक दिलं प्यायला आणि एक करून पदार्थ वाढत होते आणि खरंच टेस्टी होतं. छान होती आणि थाळीची किंमतही ठीक आहे. व्यवस्थित आहे आणि त्यानंतर आम्ही छानपैकी मनसोक्त जेवण केलं. व्हेजमध्येही एवढे सारे पदार्थ असतात. खरंच असं थाळी वगैरे घेतलं तर बरेच पदार्थ ट्राय करता येतात आणि ही थाळी अनलिमिटेड होती. खरंच शेवटपर्यंत ते वाढतच होते. जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो, कमी जास्त. छान झाली आजची ट्रिप. सगळ्यांनी फोटो एकमेकांना शेअर करा असं म्हणत आम्ही घरी येऊन पोचलो. कसा वाटला आमचा हा ट्रॅव्हल ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.